पुन्हा सन्मान होणार आहे, त्यांना सन्मान चिन्ह देऊन ही सामनावीराची ट्रॉफी जी पियुष किल्लेकरला दिली जाते, त्याचप्रमाणे उल्लेशजी नाकवा यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो, त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे। आणि आपली कोळी लोकांची अक्षय फोटो काढ त्यांचा एक बॅटिंग बोरली 11 12वा खेळाडू येते रोहन, 12वा प्रतिनिधी पाठवा आदित्य खेमजी। चेंडू सीमारेषा पार होतोय चौकारासाठी। प्लीज कम यार, प्लीज कम। राज हालेकाना तुम्ही या सोबत त्याच्या। यस, फिर से एक बार गेंदबाजी की मोर्चे को संभालते हुए टीएस जवले कमाल की गेंदबाजी करते हैं, पर फील्डरों की साथ नहीं मिल रही है। हम देख रहे हैं स्वर्गीय जयदीप शेखर बना पुरस्कृत एकवीरा माउली 11 वर्सोली टीम यहाँ पर गेंदबाजी करते हुए हम सभी का चयिता विकास सर। जयेश आपला प्रतिनिधी पाठवा लगेच, आलाय ना, नाव सांगा। क्या बात आहे, बहुत बढ़िया गेंद, अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी पडतोय। चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय। गोलंदाजीसाठी रुपेश ढवले बऱ्याच अवधीनंतर आज मी माझ्या समोर रुपेश ढवलेला गोलंदाजी करताना बघतोय। मामा नावाने, टोपण नावाने परिचित आहे, बेस्ट ऑलराऊंडर ऑफ वर्सोली म्हणून त्याची प्रसिद्धी होती, परंतु कालांतराने वर्सोलीच्या संघांमध्ये फूट पडत गेली, इकडे तिकडे खेळण्यासाठी जाऊ लागले। क्या बात है, बढ़िया गेंद, अगेन फिर से एक बार बहुत बढ़िया गेंदबाजी, अतिशय चांगला चेंडू याही वेळेला बघायला मिळतोय। लागोपाठच्या 2 चेंडूंवर अप्रतिम गोलंदाजी केली होती। स्वर्गीय जयदीप बना पुरस्कृत एकवीरा 11 विनंती असेल विकास थोडासा थांबवतोय, समोर जो कॅमेरा वाला आहे त्याच्या टेबलावर बसले त्याने उतरा, सहकार्य करा प्लीज, दोघांनी उतरा कारण कॅमेरा हलतोय, स्टेबल नाहीये तो। धन्यवाद। आई एकवीरा 11 स्टार बरोबर ना? आई एकवीरा 11 स्टार वर्सोली अशा पद्धतीचं नाव आहे। सागर मेस्त्री संघाचे संघमालक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी बसलेले आहेत त्या ठिकाणी। ओहो, काफी प्रभावित गेंदबाजी रुपेश ढवले, इन गेंदबाजी के एक तेज तर्रार गेंदबाजी करने में काफी माहिर ऐसे खिलाड़ी अक्सर हमने देखा है निखिल जी, और हशूरे का वो मैदान अभी भी मुझे याद है। रुपेश की शानदार गेंदबाजी, उसके बाद इंजरी हुई, फिर आप उन्हें दवाखाना लेकर गए, और क्या गेंदबाजी की थी रुपेश ढवले ने, और अभी वही कारनामा स्वर्गीय जयदीप शेखर बना पुरस्कृत हम देख रहे। माउली 11 एकवीरा वर्सोली यहां पर गेंदबाजी करते हुए। हमारे साथी कमेंटेटर्स हिंदी की बुलंद आवाज आयुष विकास साखरकर और मराठी में कमेंट्री करने वाले राज संजय हलेकाना, उनका भी तहे दिल से स्वागत है। एक ओवर की समाप्ति के बाद शुभम कैलाश कानमुरे में बतलाते हुए स्कोर कार्ड पर 7 रन। दूसरे ओवर के लिए गेंदबाज के लिए आते हुए गेंदबाज वर्सोलियन की जानिब से गेंदबाज प्रारंभ पाटिल, मैन फ्रॉम जीराड, एक अच्छे खिलाड़ी है प्रारंभ पाटिल, और आज मेस्त्री सर ने रखा हुआ विश्वास, संघ मालक सागर मेस्त्री 14,500 पॉइंट्स में खरीदा हुआ यह खिलाड़ी प्रारंभ पाटिल, आइकॉनिक खिलाड़ी, और आज गेंदबाजी करते हुए दिख रहे। स्कोर जा पहुंचा है 8 रन। प्रारंभ पाटिल फिर से एक बार स्ट्राइक पर, आदित्य खेमजी
ओहो अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद सीधा विकेट कीपर प्रशांत जायनाकवा, इनके दस्तारों में गेंद ट्रैवल होती हुई डॉट गेंद की मोहर लगती हुई कमाल की गेंदबाजी। गेंदबाज प्रारंभ पाटिल। ओहो फिर से एक बार देखिए सेम कॉपी बुक स्टाइल, कमाल की गेंदबाजी। क्यों 14,500 पॉइंट में सागर मिस्त्री ने इस खिलाड़ी को खरीदा, बोली लगाई, क्योंकि उनके पास वो गुणवत्ता है, वो हुनर है, वो हुनर यहां पर दिखलाते हुए। फिर से एक बार मिस टाइमिंग, फील्डर है वहां पर, सेकेंड अटेम्प्ट में कैच लेने का प्रयास पीयूष, अक्षय फील्डर थे वहां पर, खराब फील्डिंग पर कोशिश की थी। एक रन लेने का मौका, स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचे 9 रन स्कोर कार्ड पर। अच्छी गेंदबाजी प्रारंभ पाटिल, अपने छोर की 5वीं गेंद। ओहो फिर से एक बार देखिए बकते बजी मांगते बड़ा, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, डॉट गेंद के साथ यहां पर बल्लेबाज को चकमा देते हुए संकेत कोटकर बैटर स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइक पे आदित्य खेमजी, और गेंदबाजी की जिम्मेदारी प्रारंभ पाटिल अपने कंधे पर लेते हुए। इस बार मिस टाइमिंग गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, और शानदार कैच, वेल जज कैच, कमाल का कैच, डीजे को मौका। साथ हमारे साथी कमेंटेटर्स ऋतिक लोंडे यहां पर तशरीफ लाते हैं, उनका भी तहे दिल से स्वागत है। राज हलेकाना, आयुष साखरकर, आज जरूर कमेंट्री में मजा आएगी, क्योंकि आज सभी स्थानिक कमेंटेटर्स को यहां पर मौका, और हमारे महेश खेम जी यहां पर तशरीफ लाते हुए उनका भी तहे दिल से स्वागत है। जहां पर भी टूर्नामेंट हो, यहां पर अलीबाग तहसील में अपने स्व खर्च से वो हर मैदान पर तशरीफ लाते हैं। ये क्रिकेट का लगाव, महेश खेम जी, मैन फ्रॉम नवगांव। न्यू बैटर मैदान पर जय सुरेकर, खुद कप्तान, कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट, बल्लेबाजी के लिए श्री बंधु बोईर 11 बोरली टीम के लिए संकट मोचन बनना होगा, क्योंकि शानदार गेंदबाजी यहां पर गेंदबाज प्रारंभ पाटिल ने की, अपने 2 रन खर्च करते हुए 4 डॉट और 1 विकेट प्राप्त की। कमाल की गेंदबाजी, सागर मैस्त्री ने रखा हुआ विश्वास प्रारंभ पाटिल पर, और आज प्रारंभ ने अपने नाम की तरह प्रारंभ किया है, शुरुआत की है, आगाज दिया है। न्यू बैटर कप्तान जय सुरेकर, जबकि 9 सेकंड पर स्ट्राइक पे फिर से एक बार आदित्य खेमजी, और गेंदबाजी के लिए आते हुए निजी दूसरा टीम की ओर से तीसरा ओवर लेकर रुपेश डवले। रुपेश डवले गेंदबाजी करेंगे, स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार आदित्य खेमजी। ओहो जड़ में लाने की कोशिश, यस प्लम एलबी, नो एफआईआर, नो कंप्लीट, अंपायर डिसीजन इज ओयूटी आउट, डीजे गौरव। इस बार प्रियेश डवले पहली गेंद के ऊपर सफलता हासिल करते हुए कमाल की गेंदबाजी, स्वर्गीय हम देख रहे हैं जयदीप शेखर बना पुरस्कृत, आई एकवीरा माउली 11 वर्सोली गेंदबाजी करते हुए, कमाल की गेंदबाजी, आवश्यकता थी इस गेंदबाजी की कोहली प्रीमियर लीग 2025 में, और शानदार गेंदबाजी। हम देख रहे हैं गेंदबाजी करते हुए स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना पुरस्कृत 11 स्टार एकवीरा वर्सोली। फिर से एक बार प्रियेश डवले गेंदबाजी करेंगे, न्यू बैटर मैदान पर रोहित नागोजी आबू, बोरली गांव से बिलोंग करने वाले रोहित नागोजी आबू बल्लेबाजी के लिए आए,
धावीर चषक 2023 और उस चषक में 6 गेंदों पर 6 छक्के लगाने का इतिहास बनाने वाले खिलाड़ी रोहित नागोजी अब स्ट्राइक एंड पर। एक रन लेने के बाद स्ट्राइक रोटेट करते हुए स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है। थर्ड अंपायर को रेफर करते हुए कि वेस्ट साइड गेंद है या चेक की जाएगी, इसलिए थर्ड अंपायर रेफर किया है ऑफिशियल इनफील्ड अंपायर ने। आखिरी 9.5 मिनट बाकी है गेंदबाजी करने वाली टीम, ये ध्यान दीजिए। टाइम पाउस भी कर रखा है। निखिल हमारे बाजू में बैठे, उन्हें पता है भाईजान ऐसा कुछ गलत करेंगे नहीं, क्योंकि सभी टीमें हमारी है, हर एक टीम के ऊपर अन्याय, हमारे ऊपर अन्याय है। एक चाय दो खारी, नाम है नीलेश मलबारी। ओके, फेयर डिलीवरी है, यस इट इज। थर्ड अंपायर का इशारा, ये फेयर डिलीवरी। एक रन प्राप्त होता हुआ, एक रन के साथ शुभम कैलाश कानमुरे में बतलाते हुए 10 रन अंजलि भाभी के हीरो, क्रिकेट के गॉड, भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर 10 रन स्कोर कार्ड पर। कमाल की गेंदबाजी। ओहो, फिर से एक बार गेंद हवा में, फील्डर खुद, विकेट कीपर प्रशांत जायनाकवा, शानदार कैच, विकेट का पतन, डीजे को मौका। कप्तान का कैच, कप्तान ने लपक लिया। प्रशांत जायनाकवा विकेट कीपर, उन्होंने एक आसान सा कैच लप किया और जयेश सुरेकर बैटर बैक टू द डक आउट। स्कोर रुका हुआ 10 रन स्कोर कार्ड पर, 3 विकेटों के नुकसान पर। न्यू बैटर मैदान पर फिर से एक बार श्री बंधु भोईर 11 बोरली टीम की जानिब से अविनाश थले। अविनाश थले मैदान पर रहते हुए बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया है गेंदबाजी करने वाली टीम। हम देख रहे हैं स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना पुरस्कृत 11 स्टार एकवीरा वर्सोली, कमाल की गेंदबाजी। और गेंदबाज परेश डवले शानदार गेंदबाजी का नजराना पेश करते हुए, रुपेश डवले गेंदबाजी करते हुए। रुपेश डवले उर्फ मामा, हम देख रहे हैं सोनू बंदरी यहाँ पर तशरीफ लाते, उनका भी स्वागत है। एक चाय दो खारी, नीलेश मलबारी, गुजारिश है कि यहां पर तशरीफ लाए नीलेश मलबारी। वीर दमदार हमदार प्रीमियर लीग में अव्वल नंबर का खिताब प्राप्त करने वाली प्रफुल्ल बानकर और नीलेश मलबारी की टीम, और उसी टीम के मालक प्रफुल्ल बानकर और नीलेश मलबारी।
सुनाने के लिए मैं माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में हमारे काबिल दोस्त ऋतिक लोंडे के पास। धन्यवाद। धन्यवाद मुन्ना सर। आपण पाहूया 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकांच्या खेळामध्ये धावफलकावरती धावा लागल्यात मित्रांनो। माफ करा 3 षटकांचा खेळ झालाय मित्रांनो। 12 धावा धावफलकावरती लागल्यात। कौशल येतोय गोलंदाजीसाठी। पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलंय। चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेषा पार षटकार। तर या 6च्या मदतीने 18 धावा धावफलकावरती लागतात। चांगल्या प्रकारे आता मात्र धावसंख्येचा आलेख मात्र उंचावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। मैदानाच्या वरती गोलंदाजी करतोय कौशल वाकटी। बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय। पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलंय। पुढील चेंडू डावखुरी हाताचा गोलंदाज आहे। पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने ट्रॅव्हल केलाय। अलॉंग द कार्पेटच्या आधारावरती चेंडू जातोय। तोपर्यंत डायरेक्ट यष्टीरक्षक दिगंबर हामनेच्या हातामध्ये कलेक्ट झालाय थ्रो। तोपर्यंत मिळेल 1 धाव। 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत। सुंदररित्या सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। एका बाजूला प्रणव सुरेकर आणि त्याचा साथीदार आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय रोहित नागोजी। त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला। बघूया प्रणव आहे। प्रणवच्या बॅटमधून मोठा फटका येईल का हा मोठा प्रश्नचिन्ह मैदानावरती उद्भवतोय। परंतु आता मात्र बोट फेरली आणि मात्र आउटस्विंगर पद्धतीचा चेंडू बाहेरच्या दिशेने नेला आणि मात्र कौतुक करावं लागेल कौशल वाकटी याचं। अद्यापर्यंत एक निर्धाव चेंडू त्याने फेकलाय। समोरचा फलंदाज सुद्धा तितक्याच धाटणीचा आपल्याला पाहायला मिळतोय प्रणव सुरेकर। यावेळेच्या चेंडूवर पुन्हा एकदा यू मिस। पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय। वारंवार 2 चेंडू एका जागेवरती स्तब्ध उभं ठेवलंय ते प्रणव सुरेकर याला काहीच समजत नाहीये। काटा कीर करतोय चेंडू। टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेरच्या दिशेने नॅचरल अँगल डावकुऱ्या हाताचा गोलंदाज कौशल वाकटी आपल्याला पाहायला मिळतोय। सुंदररित्या गोलंदाजी करतोय। पुन्हा एकदा पुढील चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारलाय। तिथे मात्र क्षेत्ररक्षकाला दिलाय दगा। ये दिल मांगे मोर हा येतोय हॅपी फोर चौकार। सुंदररित्या फटका पाहायला मिळाला आणि मात्र या 4च्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या मित्रांनो। 23 धावा 23। आता मात्र शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे 4थ्या षटकातील। बघूया काय करतोय। यावेळेचा चेंडू मोठा फटका येतोय। तिथे मात्र कोणताच क्षेत्ररक्षक नाही आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे षटकार। धावा 29 या धावसंख्येवर 4 गडी बाद झालेत। बघूया निर्णायक षटक। या षटकामध्ये 20 ते 25 धावा कुटाव्या लागतील तर या सामन्यामध्ये आपण काहीतरी चॅलेंजेबल स्कोर समोरच्या संघासमोर ठेवू शकतो। परंतु आता मात्र 29 धावा धावफलकावरती लागल्यात। बघूया 5व्या षटकासाठी कोणाला आमंत्रित केलं जातंय। 11 स्टार एकविरा वर्सोली मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळते। स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बाना पुरस्कृत 11 स्टार एकविरा वर्सोली संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतोय। अद्यापपर्यंत 4 षटकांचा खेळ झालाय। 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात। बघूया निर्णायक षटक आहे। निर्णायक षटकासाठी नवीन येणारा गोलंदाज ध्रुव बना। बघूया ध्रुव बना कशा प्रकारे गोलंदाजी करणार। शेवटचं स्लॉग वरचं षटक आहे। डेट ओव्हर स्पेशालिस्ट
या शेवटच्या षटकामध्ये हाणामारी होणार यात मात्र कोणतीही शंका नाहीये. समोरचा फलंदाज सुद्धा तितक्याच धाटणीचा रोहित नागोजी आपल्याला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलंय तिथे मात्र क्षेत्ररक्षकाला दिलाय दगा. चेंडू जातोय ये दिल मांगे मोर, हा येतोय सिक्सर. रोहित नागोजीच्या बॅटमधून एक सुंदररित्या फटका आपल्याला पाहायला मिळालाय. 35 धावा धावफलकावरती लागतायत. या वेळेसचा चेंडू पंच आमच्याकडे वळलेत. दोन्ही हात समांतर, धाववाली अवांतर. एक धाव स्कोर कार्ड वरती वाढली जाईल मित्रांनो आणि मात्र 36 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. आता मात्र ध्रुव बना याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार. पहिल्या चेंडूवरती रोहित नागोजी यांनी आपल्या नावाचा ब्रँड इथे सिद्ध केलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि हिट विकेट च्या आधारावरती फलंदाज बॅक टू द डगआउट. रोहित नागोजी काहीसा हिट विकेटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. आपला पाय काहीसा यष्टी वरती लागला आणि तंबूचा रास्ता पकडला. भावेश कोहली येतोय ओमसाई नवगाव संघाचा आणखी एक चांगला उत्तम असा खेळाडू. बघूया आता मात्र फलंदाजी त्याच्या वाट्याला आली. बघूया निर्णायक 4 चेंडू त्याच्या वाट्याला आहेत. काय करून दाखवते आपल्या संघासाठी. अद्यापपर्यंत चांगला खेळ करावा लागेल. 36 या धावसंख्येवर धावसंख्या स्थिर उभी आहे. 5 गडी तंबूच्या आश्रयाला परत गेलेत. निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला परत गेलाय. परंतु भावेश कोहली आणि प्रणव सुरेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज ध्रुव पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेसच्या चेंडूवर भावेश कोहलीच्या नावाचा बोलबाला. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. षटकार. बेचाळीस धावा धावफलकावरती लागतायत. 42. सुंदररित्या फटकेबाजी आल्या आल्या आपल्या येण्याची चाहूल त्याने षटकाराच्या मदतीने दाखवून दिली. भावेश कोहली यावेळेस काहीसे सफल झाले होते परंतु पंचांनी सांगितलंय जास्तीचा बाहेरचा चेंडू आहे. अवांतर स्वरूपाची धाव ग्राह्य पकडली जाईल. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. त्याच्या रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अंगलटी आलाय तो ध्रुव बनाचा. बघूया पुन्हा एकदा भावेश सज्ज होईल. ध्रुव सुद्धा गोलंदाजीसाठी सज्ज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय. यावेळेसच्या चेंडूवरती पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये वन बाउन्स ये दिल मांगे मोर, हा येतोय हॅपी 4. चौकार. कराच्या मदतीने 47 धावा धावफलकावरती लागतायत. अद्यापपर्यंत 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 47 धावा धावफलकावरती लागल्यात. भावेश कोहली आल्या आल्या आपल्या नावाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये तलवार क्रीडांगणावरती आपला बॅटचा जलवा मैदानामध्ये दाखवतोय. आल्या आल्या षटकार मारला त्याच नंतर चौकार आणि आता मात्र सर्व काही दबाव दडपण तो ध्रुव बनाच्या गोलंदाजीवरती असेल. बघूया कशा प्रकारे या स्पेशरला तो हँडल करेल. लॉर्ड फुल टॉस देऊन बसलाय. याही वेळेला ना दसरा ना दिवाळी, हा येतोय नो प्लस सिक्सर. 7 धावेचा बोनस. कमान डीजे. ध्रुव बना काहीसा यंग गोलंदाज आहे परंतु आता मात्र
टॅलेंटने लबालब भरलेला गोलंदाज आहे, परंतु मित्रांनो आता मात्र त्याच्या टॅलेंटवरती शंका आली, कुशंका आली, कारण की भावेश कोहली ऐन मोक्याच्या क्षणी त्याच्या वाटेला फक्त 4 चेंडू आले, परंतु त्याने आपल्या नावाचा बोलबाला भावेश कोहलीने आज मात्र ब्रँड सिद्ध केलाय. बघूया, फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू काहीसा मिस होतोय, तिथे मात्र रन घेण्याचा मनसुबा होता. दुसऱ्या धावेचा कॉल जरूर असेल. आपली विकेट सॅक्रिफाईस होते का पाहूया. प्रणव सुरेकरला माघारी परतावं लागेल. कम ऑन डीजे. शिल्लक आहेत. पहिल्या इनिंग मधील 55 धावा धावपलकावरती लागल्यात. बघूया, भावेश कोहली शेवटचा चेंडूवरती सुद्धा एक मोठा फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय का, की ध्रुव बना त्या फलंदाजाला बाद करतोय. बघूया, येणारी वेलच ठरवेल. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकामधील, शेवटच्या इनिंग मधील. शेवटचा चेंडू चांगला चेंडू आहे आणि मात्र फलंदाजी ते बाद घोषित केलाय. कमॉन डीजे मास्टर. 55 झाल्यात, 56चं लक्ष आहे. पंचावन्न धावा धावपलकावरती लागल्यात आणि 56 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. कुमार स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना पुरस्कृत 11 स्टार एकविरा वर्सोली संघ यांना 56 धावा बनवायच्या आहेत. बघूया दुसऱ्या डावामध्ये काय होईल, काय बिघडेल. या क्रिकेटच्या महायुद्धामध्ये चेंडूफलीचं युद्ध आहे. जरी तलवार क्रीडांगणावरती एक 360 डिग्रीचं हे मैदान, चौफेर फटकेबाजी या मैदानावरती करू शकतो आणि डावखोऱ्या फलंदाजासाठी हे नंदनवन असं विकेट सुद्धा पाहायला मिळते. वाऱ्याची दिशा पाहिली तर डावखोऱ्या फलंदाजांना काहीशी पोषक अशी दिशा, बॅटिंग पॅराडाईज विकेट किंवा गोलंदाजांचा चांगला असा बोलबाला राहिला तर या विकेटवरती दोन्हीकडे बॅटर आणि बॉलरला सुद्धा सहाय्य करणारी ही विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डुग्गी 11 फकीरपाडा विरुद्ध प्रफुल अँड निलेश स्पोर्ट्स साखर. चला, दोन्ही कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचंय. चला, डुग्गी 11 फकीरपाडा विरुद्ध प्रफुल अँड निलेश स्पोर्ट्स साखर. चला, दोन्ही कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचंय लवकरात लवकर. चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात होते. चला, कृष्णा सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होईल. दोन्ही संघ कृष्ण दामा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होते.
मित्रांनो एका बाजूला सुजय पावशे कर्णधार तर दुसऱ्या बाजूला जयेश लट हे दोन्ही कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नाणेफेकीसाठी आलेत. मित्रांनो पुढील होणारा सामना आपण पाहावे. डुग्गी 11 फकीरपाडा विरुद्ध आपण पाहतोय प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर. डुग्गी 11 फकीरपाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. जो काही डिसिजन असेल तो पुढल्या मॅचला आपल्याला समजेल. चला सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी अर्थात स्वर्गीय कुमार जयदीप बना पुरस्कृत 11 स्टार एकविरा वर्सोली संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला प्रशांत जायनाकवा तर दुसऱ्या बाजूला दिगंबर हामने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये प्रणव सुरेकर. बघूया चांगल्या प्रकारे सामना होईल यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. 56 धावांचं टार्गेट डिपेंड करण्यासाठी उतरणारा संघ भोईर 11 बोरली संघ डिपेंड करण्यासाठी 56 धावांचं टार्गेट. चला मित्रांनो सामन्याला सुरुवात होते. प्रशांत जायनौका हलक्या हाताने त्या चेंडूला स्टेअर केलंय आणि अकाउंट ओपन होते. वर्सोली संघाचं सुंदररित्या सामना होईल यात मात्र कोणतीही शंका नाही. प्रणव सुरेकर प्रामुख्याचा गोलंदाज P1चं षटक अर्थात जयेश सुरेकर याने त्याच्या खांद्यावरती ही जबाबदारी दिली आणि प्रणव सुरेकर ओमसाई नवगाव संघाचा हा खेळाडू पहिलं षटक नेहमी सुंदररित्या हाताळतो. आता बघूया कशा प्रकारे पहिला चेंडू तर चांगल्या टप्प्यावरती पडलाय परंतु दुसरा चेंडू बघूया दिगंबर हामने त्याच्या समोर. दिगंबर हामनेला सुद्धा पहिला चेंडू काहीसा एका जागी स्तब्ध उभं ठेवलंय. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू आउटस्विंगर पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेरच्या दिशेने काढलाय. यष्टीरक्षण सुद्धा पाहायला गेलं तर यष्टीला काहीसा चिपकून आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया पुढील एकदा प्रणव सुरेकर सज्ज होत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेसच्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळतोय. तिथे मात्र भावेश कोळी क्षेत्ररक्षण करतोय. जोपर्यंत फील्ड करेल थ्रो करेल तोपर्यंत केवळ आणि केवळ मिळेल फक्त एक धाव. चला जयेश लट लिस्ट घेऊन यायचंय. लिस्ट घेऊन जायचंय जयेश लट. चला मित्रांनो 2 धावा धावफलकावरती लागल्या. 56 धावांचं पल्ला पार करायचा आहे. यावेळेसच्या चेंडूवरती गती परिवर्तन हा सृष्टीचा बडा नियम आहे आणि मात्र हा चेंडूवरती ऐन मोक्याच्या क्षणी बोट फेरली आणि मात्र गती काढून घेतली त्या चेंडूवरती आणि मात्र आधी स्वीप करण्याचा प्रयत्न होता प्रशांत जायनाकवाचा. तो प्रयत्न इथे हाणून पाडलाय. आतापर्यंत प्रणव सुरेकरची गोलंदाजी आता मात्र बहरते. आता पाहायला गेलं तर 2 धावसंख्येवर जखडून ठेवलंय. P1चं षटक आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 9 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रणव सुरेकर मात्र आज आपल्या रंगाट ढंगामध्ये गोलंदाजी करतोय. आपल्यामधील जी काही क्षमता आहे गोलंदाजीची धूर आहे आपल्या बोटातली जादू नजाकत या मातीच्या विकेटवरती आज तो आपली विकेट दाखवतोय. यावेळेसच्या चेंडूवरती प्रशांत जायनाकवाचा ट्रेडमार्क स्ट्रोक. चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. सिक्सर. या 6च्या मदतीने 8 धावा धावफलकावरती लागतायत मित्रांनो. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे P1च्या षटकामधील. प्रणव याने 4 चेंडू सुंदररित्या हाताळलेले परंतु काहीसा 5व्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतला तो प्रशांत जायनाकवा याने. यावेळेसच्या चेंडूवरती इनसाइड आउटचा फटका परंतु तिथे क्षेत्ररक्षक बघूया 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडू मागे पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत मिळेल 2 धावा आणि मात्र पहिल्या षटकाची इथे समाप्ती होते. 10 धावा दुहेरी संख्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते डबल डिजिट मध्ये 10 धावा. आता मात्र 24 चेंडू
46 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा हा जर्सी क्रमांक 10 स्कोर कार्ड वरती मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. ही धावफलकावरची परिस्थिती बिनबाद 10 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र सुंदररित्या जकडून ठेवलं होतं, परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती आपल्या नावाचा क्लास मैदानावरती प्रशांत जायनाकवेने आज मात्र दाखवून दिलाय. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. तो क्लास मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. बघूया दिगंबर हमने आता स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल. अनेक वर्ष अलिबाग तालुका नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये त्याच्या नावाचा बोलबाला आपण पाहतोय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असू या, रायगडची ट्रॉफी असू द्या, किंवा आपण रायगड प्रीमियर लीग पाहूया. दिगंबर हमनेच्या नावाचा बोलबाला अनेक मैदानावरती त्यांनी करून दाखवलाय. लखमादेव नवगाव पासून सुरुवात झाली आणि आता मात्र पाहायला गेलं रिलायन्स नवगाव संघाचं प्रतिनिधित्व करतोय. पाहायला गेलं ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर, ऑलराऊंडरची भूमिका दिगंबर हमनेच्याकडून आपण पाहतोय. धोकोड्याच्या मैदानावरती सोन्याची अंगठी घेतल्यापासून हा फलंदाज मात्र चमकला. बघूया आज कामगिरी तलवार क्रीडांगणावरती कशा प्रकारे करतोय. या वेळेसच्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काल हवेत आणि मात्र दिगंबर हमने बॅक टू द डगआउट. चला मित्रांनो, 10 या धावसंख्येवर पहिला हादरा लागलाय. एक मोठा हादरा म्हणूया. दिगंबर हमने सारखा खंदा फलंदाज काहीसा सस्त्यामध्ये बाद झालाय. 1 या धावसंख्येवर बाद झालाय. मित्रांनो, मोठा फटका खेळायचा होता. बॅटची वरची इनर एज लागली आणि जास्तीचा हवेमध्ये चेंडू गेला आणि सुंदररित्या झेल पकडला आणि दिगंबर यांना माघारी परतावं लागलंय. कौतुक करावं लागेल गोलंदाज नवीन येणारा जयेश सुरेकर गोलंदाजीसाठी आलाय. संघाचा कर्णधार. चला, वर्सोली संघाला स्पीडअप करायचा आहे, जास्तीचा वेळ लावायचा नाही, अनेक सामने खेळवायचे आहेत. मित्रांनो, नवीन येणारा फलंदाज गणेश जायनाकवा. दोन्ही प्रशांत जायनाकवा एकीकडे पाहायला मिळतोय तर दुसरीकडे नवीन येणारा न्यू बॅटर वन डाऊनचा फलंदाज गणेश जायनाकवा. तर जायनाकवाची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वर्सोली गावाला बिलॉंग करणारे आणि या वर्सोली गावावरून सुंदररित्या संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळत असताना पाहायला मिळत आहेत. तब्बल 56 धावांचं लक्ष समोर असताना त्याचा पाठलाग करत असताना गणेश जायनाकवा खेळण्यासाठी सज्ज होईल. समोर गोलंदाज सुद्धा तितक्या चाणाक्ष आणि चतुर संघाचा कर्णधार जयेश सुरेकर पाहायला मिळतोय. ही आहे त्याच्या बोटात मधली जादू, नजाकत. टप्पा पडल्यानंतर आउटस्विंगर पद्धतीचा चेंडू नॅचरल अँगलने बाहेरच्या दिशेने वळवलाय आणि मात्र काटा कीर करून टाकलाय. तो काटा जरूर फलंदाजाच्या मनामध्ये जरूर रुतला असेल. बघूया, यावेळी वेळेला सुंदररित्या यष्टीरक्षक जरूर चकला त्या चेंडू मागे. फलंदाज तर चकलेला, परंतु यष्टीरक्षकाने सुद्धा किरकी घेतली. त्या रीतीने आपण पाहतोय बाईकच्या स्वरूपात ही धाव पलून काढतायत. 1 ची वाढ धावपलकावरती धावा लागतायत. 11 धावा, 1 और 1 11. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत जायनाकवा स्ट्राइक एंड वरती आलाय. आता बघूया काय करतोय. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढत, चांगली रायव्हलरी मैदानाच्या आतमध्ये. जयेश सुरेकर गोलंदाजी करतोय तर फलंदाजी करण्यासाठी प्रशांत जायनाकवा आपल्याला स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. चांगला फटका, बेस्ट वर्सेस बेस्ट. आला काय न गेला काय, चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पलीकडे. सिक्सर. लॉट मध्ये चेंडू भेटल्यानंतर त्याला पार्किंग लॉट मध्ये पोहोचवलाय तो प्रशांत जायनाकवाने. आपल्या नावाचा ब्रँड इथे दाखवतोय प्रशांत जायनाकवा. चांगला चेंडू, हलक्यातने त्या चेंडूला स्टेअर केलंय. तिथे मात्र भावेश कोहली आहे. तिथे मात्र केवळ 1च धाव मिळेल. चांगला असा क्षेत्ररक्षण, ऑलराऊंडरची भूमिका भावेश कोहली अनेक वर्ष आपण पाहतोय ओमसाई नवगाव संघाचं प्रतिनिधित्व करतो. आता मात्र धावपलकावरती धावा लागल्या त्या 18 धावा.
तब्बल 56 धावांचा पाठलाग करत असताना स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बाना पुरस्कृत आई एकविरा 11 स्टार वर्सोली संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळते। डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न डेंजर एंड कडे होता, वाईट प्लस 1 धाव। डेंजर एंड कडे होता प्रशांत जायनकवा, बालंबाल वाचलाय मित्रांनो। जर डायरेक्ट हिट झाली असती तर मात्र प्रशांत जायनकवा याला माघारी सुद्धा परतावं लागलं असतं, परंतु जर आणि तरचा क्रिकेटमध्ये जर आणि तरला थारा नसतो, परंतु जर आणि तर सोबत क्रिकेट सुद्धा नसतं मित्रांनो। बघूया टीम मीटिंग घ्यायची नाही, चला क्षेत्ररक्षण सजवा। या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्या त्या 20 धावा धावफलकावरती लागल्या। जय सुरेकर आपण पाहतोय संघाचा नायक, करता करविता आपण पाहतोय संकट मोचक कशा प्रकारे गोलंदाजी करतोय सरसेनापती। आता बघूया काय करतोय, आता मात्र प्रशांत समोर आहे। या वेळेच्या चेंडूवर हवेत आहे, झेल होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। ऐन मोक्याच्या क्षणी प्रशांत जायनकवा या मोठ्या फलंदाजाला जीवनदान दिलंय, स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलाय त्या क्षेत्ररक्षकाने। मोठा फलंदाज होता आणि मात्र या चेंडूवरती सुद्धा मिळतायत 2 धावा आणि मात्र षटकाची होते समाप्ती। 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत 1 गडी बाद 22 धावा। प्रतिषटक 11ची सरासरी राखण्यात आली आणि मोठा खंदा फलंदाज बाद होत होता, परंतु जर आणि तरची गोष्ट आहे। निर्धारित आपण पाहतोय 5 षटकांचा सामना आहे, आता मात्र समीकरण बदलेल। 18 चेंडू 34 धावांचं समीकरण। अद्यापपर्यंत 50-50 सामना आहे, दोन्हीकडे सामना आहे। अद्यापपर्यंत कोणी वरचढ या सामन्यामध्ये होऊ दिलेलं नाहीये। गोलंदाजी सुद्धा त्यांच्या भात्यामध्ये सुद्धा चांगले अस्त्र आहेत, अस्त्र नव्हे तर शस्त्र आहेत। तर बघूया कोणाला गोलंदाजीसाठी प्राचारण करतोय जय सुरेकर। चला मित्रांनो 16 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे। रोहित नागोजी गोलंदाजीसाठी आपण पाहतोय तिसऱ्या षटकासाठी प्राचारण केलंय। राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा रोहित याचा। या वेळेसच्या चेंडूवरती सुंदररित्या फटका, त्याच्या बॅट मधून सुंदररित्या फटका येतोय। A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। नागोजीच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतलाय। आता मात्र बघूया राईट आर्म अराउंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय। पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करेल रोहित नागोजी, समोर फलंदाज
गणेश जायनाकवा पाहायला मिळतोय. जायनाकवाची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये वर्सोली संघाकडून पाहायला मिळते. यावेळेसचा चेंडू बिहाइंड द विकेट, मोठा फटका, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावा. छत्तीस धावा धावफलकावरती लागतायत. आता मात्र अशाच फटक्यांची आवश्यकता होती आणि मात्र गणेश जायनाकवाच्या बॅटमधून लगातारच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. सिक्सर कंपनीच्या चेंडूवरती सिक्सर लगवतोय 2 चेंडूवरती. बघूया रोहित नागोजी जरूर कमबॅक करेल. आता मात्र 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. तिसऱ्या षटकामध्ये पहिले 2 चेंडू सुंदररित्या रोहित नागोजी यांनी टाकले. दोन्ही चेंडूवरती सिंगल रन्स आल्या होत्या, परंतु 2 चेंडूवरती 2 मोठे गगनचुंबी गगनभेदी षटकार आपण पाहिले. तो म्हणजे फलंदाज गणेश जायनाकवा. एका बाजूला प्रशांत जायनाकवा पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला स्ट्राइक एंड वरती गणेश जायनाकवा. बघूया पुन्हा एकदा ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय. या वेळेसच्या चेंडूवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे हाणून पाडलाय. रोहित नागोजी याचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र षटकातील शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आणि समोर फलंदाज गणेश जायनाकवा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदररित्या चौफेर फटकेबाजी कशी करावी ही गणेश जायनाकवाच्या बॅटमधून बॅट शो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बघूया शेवटचा अंतिम चेंडू रोहित नागोजी. खराब गोलंदाजी, पंचांचा डिसिजन आलाय. वाईट प्लस 4 धावा, 5 धावेचा भृदंड. खराब गोलंदाजी. चला वेस्ट हाईट साठी तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. तिसरे पंच चला डिसिजन का बघायचा आहे. चला ऑनफिल्ड डिसिजन जो काही असेल तो घ्यायचा आहे. चला पंचांचा डिसिजन आलाय. वाईट प्लस 4, 5 धावेचा भृदंड. चला धावफलकावरती धावा लागल्यात मित्रांनो. 41 धावा, 13 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. बघूया शेवटचा अंतिम चेंडू रोहित नागोजी. शेवटच्या चेंडूवरती क्लास दाखवतोय आपल्या बॅट मधून गणेशच्या बॅट मधून आणखी एक षटकार.
चला मित्रांनो, सुंदररित्या फटकेबाजी गणेश जायनाकवा याच्या बॅटमधून आज मात्र आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूला प्रशांत जायनाकवाचा शो, तर दुसऱ्या बाजूला गणेश जायनाकवाने सुद्धा आपल्या बॅटचा जलवा मैदानाच्या आतमध्ये तलवार क्रीडांगणावरती दाखवलाय. आता मात्र 12 चेंडू आणि 9चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना संघाचा सरसेनापती अर्थात कर्णधार जयेश सुरेकर गोलंदाजीसाठी आलाय. बघूया, जे काही करायचं आहे ते मलाच करायचं आहे. 12 चेंडूमध्ये 9 धावा रोखायच्या आहेत. काय करणार, काय बिघडणार, ती त्याच्याकडे क्षमता आहे, बोटांमधील ती जादू आहे. आज मात्र ती जादू मैदानामध्ये अवतरित करावी लागेल. आपल्या बोटातील नजाकत आज मात्र फलंदाजांना तातातह्या करण्यास भाग पाडावं लागेल. समोरचा फलंदाज सुद्धा तितक्यात धाटणीचा फलंदाज प्रशांत जायनाकवा त्याच्या समवेत बेस्ट वर्सेस बेस्ट अशी रायव्हलरी. यावेळेच्या चेंडूवरती बोटांची जादू, टप्पा पडल्यानंतर गिरकन बाहेरच्या दिशेने वळला जातोय चेंडू आणि हा चेंडू मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. ज्या ज्या वेळेला डॉट चेंडू येतो त्या त्या वेळेला गोलंदाजाचा नेहमी कॉन्फिडन्स उंचावत असतो. याही वेळेला अशाच प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा फिरवलाय चेंडू, परंतु त्याच चेंडूला त्याच दिशेला उडवलाय चेंडू आउट ऑफ द पार्क, सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर. चला मित्रांनो, आता मात्र 10 चेंडूमध्ये 3 धावेची आवश्यकता. या मॅच मधील जी काही हवा होती ती मात्र काढून टाकली ती प्रशांत जायनाकवाच्या या षटकाराने. याही वेळेला विनिंग स्ट्रोक प्रशांत जायनाकवाचा, स्ट्रेट मार्क स्ट्रोक, आणि हा सामना विजयी होतोय वर्सोली संघ.